भगवान श्रीकृष्णाचं वाक्य आहे, ज्या ज्या वेळी या पृथ्वीवरती अधर्म वाढेल, साधूचा अपमान सुरू होईल, त्या त्यावेळी मी अवतार धारण करेल व त्या अधर्म्य लोकांचा विनाश करेल. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, असं भगवान श्रीकृष्णाचं वाक्य आहे. पण माऊली ज्ञानोबरायांचे विचार किती श्रेष्ठ आहेत पहा. आतापर्यंत हजारो पापी भगवंताने मारले, पण आतापर्यंत पाप करणाऱ्यांची संख्या काय कमी झालेली नाही. पण ज्ञानोबा याला वेगळ्या दृष्टीने कसं पाहतायत. ज्ञानोबा म्हणतात, पापी लोकांना मारलं नाही तरी चालेल, पाप्यांना मारून ते संपणार नाहीयेत. तो पापी जिवंत राहिला तरी चालेल, फक्त त्याच्या मनाचा वाकडेपणा निघून जावा, एवढीच ज्ञानोबा पसायदानामध्ये आपल्या श्रीगुरूंकडे मागणी करतात. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे घडो मैत्र जे. प्राण्यांमध्ये परस्परांमध्ये मैत्री हो आणि त्याच्या अंतःकरणात मनात असणारा मनाचा जो वाकडेपणा आहे तो निघून जावा. तो दुष्ट शिल्लक राहिला तरी चालेल. माणूस दुष्ट नसतो, त्याचं मन वाईट किंवा चांगलं